हॅलो डिअर स्टुडंट, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅथेमॅटिक्स पार्ट फर्स्टमध्ये जे काही चॅप्टर आहे त्याच्यामधले काय आहे आपण फॉर्म्युले पाहणार आहोत. तर आजचा जो आपला पार्ट आहे तो काय आहे आपला फॉर्म्युलेचा आहे. मग फॉर्म्युले कुठले कुठले पाहिजे तर आपला पहिला चॅप्टर कोणता आहे? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. कोणता चॅप्टर आहे आपला? चॅप्टर नंबर फर्स्ट, लिनियर equations in two variables. ठीक आहे. त्याच्या जे काही नियम आहे त्याच्यामध्येच काय इम्पॉर्टंट थिंग्स आहे. तर लिनियर मीन्स त्याच्यापासून काय आहे लाईन ड्रॉ करता आली पाहिजे. इक्वेशन मीन्स त्याच्यामध्ये काय पाहिजे इज इक्वल टू साइन पाहिजे. टू मीन्स टू काय पाहिजे आपल्याला व्हेरिएबल्स पाहिजे. ठीक आहे. मग याच्यासाठी काय करतो आपण ऑलवेज लक्षात ठेवायचा एक जनरल फॉर्म्युला और स्टँडर्ड फॉर्म्युला. जनरल फॉर्म और स्टैंडर्ड फॉर्म. द जनरल और स्टैंडर्ड फॉर्म का है ax प्लस by इज इक्वल टू सी. ठीक आहे. ए बी सी हे काय असतात आपले ए बी सी इज इक्वल टू काय असतात तर रिअल नंबर असतात. काय असतात ते रिअल नंबर असतात म्हणजे काहीतरी नंबर असतात. बट ए बी इज नॉट इक्वल टू 0. ए किंवा बीच्या जागी कधी सुद्धा आपण 0 ठेवू शकत नाही. हा काय त्याचा जनरल फॉर्म्युला आहे. ते नेक्स्टला आहे याच्यामध्ये काय आहे दोन व्हेरिएबल आहेत. कोणकोणते? एक्स आणि हा काय वाय. म्हणून टू व्हेरिएबल्स काय म्हणलं जातं इक्वेशन म्हणलं जातं. इक्वेशन कशाला म्हणायचं? हे साइन आहे इज इक्वल टू त्यालाच म्हणतो आपण इक्वेशन. नेक्स्ट काय आहे जे एक्स आणि वाय आहेत जे काय आपले एक्स आणि वाय आहेत एक्स अँड वाय त्यांची डिग्री किती पाहिजे? ऑलवेज 1 पाहिजे. काय 1 डिग्री ऑलवेज 1. त्याची डिग्री किती पाहिजे? 1 पाहिजे. दॅट इज इम्पॉर्टंट. आणि जे काही व्हेरिएबल्स आहेत ते सिमिलर व्हेरिएबल नाही पाहिजे, डिफरंट व्हेरिएबल पाहिजे. ठीक आहे. चला हा झाला पहिला जनरल फॉर्म्युला और जनरल फॉर्म और स्टँडर्ड फॉर्म मीन्स फॉर्म्युला झाला एक. त्याच्यानंतर त्या चॅप्टरमध्ये अजून एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला आहे क्रॅमर्स रूल. कोणता आहे? क्रॅमर्स रूल. याच्यामध्ये जास्त क्वेश्चन येतात. सेकंड फॉर्म्युला. तर फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. काय करायचं जो जनरल फॉर्म्युला आहे ना त्याला काय करायचं कम्पेअर करायचं त्या इक्वेशनवर. मग त्याच्यामध्ये काय असतं दोन सायमल्टेनियस इक्वेशन असतात. मग ते काय असतं तुम्हाला गिव्हन दिलेलं असतात क्वेश्चन पेपरमध्ये. मग ते त्याच्यावर काय करायचं स्टँडर्ड फॉर्ममध्ये कम्पेअर केल्यानंतर तुम्हाला काय भेटतं A1 B1 C1 A2 B2 C2 भेटतं. ठीक आहे. मग आता पहा आता त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला मेन ॲक्च्युली क्रॅमर्स रूल काय आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय पाहिजेत व्हॅल्यू माहिती पाहिजे. कोणत्या? A1 त्याच्यानंतर B1 त्याच्यानंतर C1. आता 1 का दिलं तर पहिल्या इक्वेशनला पहिल्या स्टँडर्ड फॉर्मवर कम्पेअर केल्यानंतर काय होणार त्याचा A1 B1 C1 कॅल्क्युलेट आहे. त्याच्यानंतर आपल्याला इम्पॉर्टंट काय A2 B2 C2. ठीक आहे. हे आपल्याला इम्पॉर्टंट आहे. ह्या व्हॅल्यू भेटले की आपल्याला काय करतो पुढे ॲक्च्युली जो आपला इक्वेशन आहे ते काय करणार आहे आपण राईट करणार आहे आणि त्याच्यावरती व्हॅल्यू पुट केलं की तुम्हाला सॉल्व्ह होते. ठीक आहे. त्यामध्ये आता इम्पॉर्टंट काय थोडं इम्पॉर्टंट आपण स्टडी करू. आता मी काय करतो A B C हे काय घेतो नंबर्स घेतो किंवा एक व्हेरिएबल्स आहेत असे पकडू. ठीक आहे. या व्हेरिएबल्सला मी काय केलं त्यांना नंबरिंग केलं. आता सपोज करा मी एला काय केलं 1 नंबर दिला. एला काय केला मी नंबर 1 दिला तर बीला किती येईल? ऑफकोर्स काय येणार आहे 2 आणि सीला 3 येणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट आता हे काय इम्पॉर्टंट आहे तर आपल्याला काय करणार आहे एक रूल आपण इथे तयार करणार आहे तो किंवा आपण त्याला ट्रिक म्हणू शकतो. त्याच्यामध्ये मी काय करणार आहे थोडं एक ट्रिक लक्षात ठेवा. काय ट्रिक 12 32 13 काय इथे आपले
हा नंबर लक्षात ठेवायचा ऑलवेज. काय असणार आहे 12, 32, 13. आता 12 मीन्स काय लक्षात ठेवा 1 आलं, 1 कोणाची व्हॅल्यू आहे ए ची, तर ते काय लिहायचं ए पुट करायचं. 2 कोणाची व्हॅल्यू आहे बी ची, म्हणून इथं 12. काल त्याच्यात ॲक्च्युअलमध्ये कसं राईट केलं जातं ते पाहूया. चला तर मग तर मी डी मला काय करायचं डी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर ह्याच्यामधले काय आहे डीचा जो काय असणार रोल कोणता असणार तुमचा 12. 12 साठी मी काय करणार आहे फर्स्ट ऑफ ऑल मी मॅट्रिक्स राईट करतो. मॅट्रिक्स ठीक आहे. आता याच्यामध्ये राईट करायचं 12 मीन्स काय असणार आहे 12 मधला ए 1 मीन्स काय असणार आहे ए, मग मी ए राईट केला. त्यानंतर 2 मीन्स काय असणार आहे बी. ठीक आहे. मी जसं वरती राईट केलं तसंच कमी काय करणार त्याच्या खाली राईट करणार. ठीक आहे. आता जे ए आहे वरती आणि बी आहे तर हे काय आहे पहिल्या इक्वेशनचं आहे म्हणून मी काय घेणार A1 B1 आणि हे खालचं काय आहे दुसऱ्या इक्वेशनचं आहे म्हणून काय A2 B2. मग डीचा फॉर्म्युला काय आला A1 B1 A2 B2. ठीक आहे. आता ह्याचंच काय आहे शॉर्ट फॉर्म कसं लक्षात ठेवायचं 12. कसं लक्षात ठेवायचं 12. एला काय करतो 1 ला आपण ए लिहितो आणि 2 ला बी लिहितो एवढंच लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे dx. त्याच्यानंतर नेक्स्टला काय आहे dx इज इक्वल टू काय केलं मॅट्रिक्स राईट केल्या. त्याच्यानंतर तर dxचं फॉर्म्युला लिहिताना काय करायचं नेक्स्ट नंबर कोणता आहे 32 मीन्स काय 32. 32 मध्ये काय करायचं 3 ला कोणता नंबर आहे सी किंवा 3 ला कोणता व्हेरिएबल आहे सी, मग सी राईट केलं. त्याच्यानंतर 2 ला बी सी नंतर बी केलं. त्याच्यानंतर सी बी. ठीक आहे. आता सी ला जर मी काय केलं पहिल्या इक्वेशन मध्ये आहे म्हणून त्याला C1 दिलं तर बी ला काय नाव आहे B1. ते सी डबल आहे तर सेकंडला काय आहे सेकंड इक्वेशनचं आहे म्हणून काय C2 आणि बीला काय नाव आहे B2. काल आता याच्यात नंबर कोणता आहे 32. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपलं काय राहिला dy ला पण मॅट्रिक्स राईट करून घेतलं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्टचा नंबर कोणता आहे आपला नेक्स्टचा नंबर कोणता आहे 13. 13तला काय आहे जो फर्स्ट 1 आहे तो कशाला आहे ए व्हेरिएबलला म्हणून काय ए आणि 3 कोणाला आहे सी ला आहे म्हणून काय सी ए सी आहे असं डबल राईट करून घेतलं. त्याच्यानंतर पहिल्यांदा ए सी आहे त्याला काय करायचं A1 C1 आणि दुसऱ्याला आहे तर A2 C2 हा झाला. मग याचा नंबर कोणता असणार आपला याचा नंबर कोणता असणार आहे 13. ठीक आहे. 12 32 13. त्याच्यानंतर काय आहे मेन ग्रामर रूल राहिला कोणता आपला एक्स ची आपल्याला व्हॅल्यू काढायची ना व्हेरिएबलची व्हॅल्यू काढतो आपण एक्स आणि वाय ची. त्याचा फॉर्म्युला काय असतो इथे एक्स आहे तर आपल्या डी मध्ये कुठे एक्स आहे का तर हा आहे dx. मग इथे काय करायचं dx न्यूमरेटरला राईट करायचं अपॉन डी काय दोन्हीला कॉमन आहे म्हणून डी काय करायचं अपॉनला लिहायचं आणि वायचे आपल्याला काय करायचं व्हॅल्यू काढायचं म्हणून काय करणार आहे इथे वाय आलं तर किती काय डी वाय कुठे इथे dy अपॉन डी. मग एक्स ची काय आले फॉर्म्युला एक्स इज इक्वल टू dx अपॉन डी आणि वाय इज इक्वल टू dy अपॉन डी. हा काय आहे ग्रामर रूलचा एकदम शॉर्ट फॉर्म्युला आहे. ठीक आहे.